तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाच्या योजना सरकारने आणलेल्या आहे। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणा या ठिकाणी केलेल्या आहे। त्याचप्रमाणे महिलांसाठी सुद्धा या ठिकाणी आज वचनपूर्ती सोहळा आहे आणि भरपूर महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये ते 7500 रुपये जमा झालेले आहे। त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणींच्या या मेळाव्यामध्ये दोन महत्त्वाच्या योजनांची अजून आपण सुरुवात केलेली आहे। शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे म्हणून आपल्या सरकारने घोषित केलं की शेतकऱ्याला यापुढे त्याच्या शेती पंपाचं विजेचं बिल भरावं लागणार नाही, ते राज्य सरकार भरेल। आज आपण MSEB विभागाला त्याचा चेक दिला, ते सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आणि आता शेतकऱ्यांना शून्य बिलाची पावती आपण त्यांच्या घरपोच देतो आहे। पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना शेती पंपाचं बिल भरण्याची आवश्यकता नाही आहे। महाराष्ट्र सरकारने MSEB ऑफिसला म्हणजे महावितरण कंपनीला चेक दिलेला आहे की आजपासून शेतकऱ्यांचे सर्व थकबाकी बिल माफ करण्यात यावे। त्याचप्रमाणे पुढील 5 वर्षापर्यंत कोणतेच बिल आता तुम्हाला येणार नाही। प्रत्येक महिन्यामध्ये आता शेतकऱ्याला 0 असे बिल लिहून येईल आणि तुम्हाला येणारे जे बिल आहे ते आता सरकार स्वतः दरवर्षी दर महिन्याला 5 वर्षापर्यंत भरणार आहे। यासोबत दुसरी अजून योजना आपण सुरू केली, शेतकऱ्यांना सौर पंप देण्याची। जो शेतकरी मागेल त्याला सौर पंप आपण देतो। 2.5 लाख 3 लाख रुपयाचा सौर पंप, त्यांनी केवळ 10% पैसे भरायचे, 90% पैसे राज्य सरकार भरणार आहे आणि पुढचे 25 वर्ष त्याला विजेचं बिल नाही। पुढचे 5 वर्ष त्याच्या पंपाला काही बिघाड आला तर त्याची दुरुस्ती सरकार करेल। त्याचप्रमाणे आणखी एक योजना सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे, सौर कृषी पंप योजना। यामध्ये 90% अनुदान सरकार तुम्हाला देणार आहे। ज्या शेतकऱ्याला पाहिजे त्या शेतकऱ्याला सौर कृषी पंप योजना सरकार आता देणार आहे। यामध्ये सरकार 90% अनुदान देणार आहे आणि 10% रक्कम हे शेतकऱ्याला भरावी लागणार आहे।